अजून आपण 6 महिने मुख्यमंत्री, आपल्याला खूप फिरावं लागणार. आमदार अपात्रता निकालाआधी मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर ईडीने केलेल्या कारवाईला भाजपच्या सुडाच्या राजकारणाशी जोडणे देणे म्हणजे विनाकारण शहीद होण्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. रोहित पवार निर्दोष असतील तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही, असंही फडणवीस म्हणाले. ईडीचे छापे देशभर पडत असून ज्यांच्यावर संशय आहे त्या सर्वांवर छापेमारी सुरू आहे. तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. संघर्ष यात्रा काढल्या म्हणून तुम्हाला सर्व माफ असतं का? केंद्रीय यंत्रणेला संशयास्पद आढळलं असेल म्हणून त्यांचा तपास सुरू झाला, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. कुख्यात शरद मोहोळवर गोळीबार. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळीबार. शरद मोहोळवर याचा गोळीबारात मृत्यू. शरद मोहोळ हत्याकांडाने पुण्यात कोणतंही गँगवॉर होणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कारण शरद मोहोळची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे, अशी माहितीही फडणवीसांनी दिली. असं असलं तरी पुण्यात कुणीही गँगवॉर करण्याची हिंमत करणार नाही, असंही ते म्हणाले. बारामती ॲग्रो कंपनीवर पडलेले छापे आणि राजकारण याचा काहीही संबंध नाही. रोहित पवार निर्दोष असतील तर त्यांना घाबरण्याचं काहीही कारण नाही, अशी प्रतिक्रिया मदत व पुनर्विकास मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली. पक्षाने जबाबदारी दिली तर लोकसभा लढवेल, अशी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे. मात्र याबाबत शेवटचा निर्णय आमचे तिन्ही पक्ष घेतील, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. रायगडातील सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाला होत असलेली गर्दी पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या कार्यक्रमामुळे कोट्यावधींचा लाभ जनतेला होत असून कोकणात रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत, अशी माहितीही यावेळी शिंदे यांनी दिली. अदानींवर बोलण्यापूर्वी सिल्व्हर ओकमध्ये अदानींबाबत काय मत आहे त्याचा विचार संजय राऊत यांनी करावा, असा सल्ला नितेश राणे यांनी दिला. संजय राऊत सातत्याने माननीय कोर्टाचा अपमान करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर सुमोटो कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. अदानी समूहाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. या समूहामुळे आणि त्यांच्या उद्योगांमुळे देश प्रगतीपथावर आहे. मात्र देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न कोर्टाने हाणून पाडल्याने विरोधक चवताळले आहेत. या देशातील खाद्य संस्कृतीचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्या इतिहासामध्ये मांसाहार वर्ज्य केलेलं नाही. भारतात बहुजनांची संख्या 100 पैकी 80 आहे, तर महाराष्ट्रात 80% बहुजन आहेत. यातील सर्वच मांसाहार करतात, मग ते सर्व नीच आहेत का, असा प्रश्न आव्हाड यांनी केला. कोल्हे म्हणाले होते राजकारण बंद करणार, ते भेकाडासारखे पळून गेले होते. हसन मुश्रीफ यांनी अमोल कोल्हेंवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी आव्हाड यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आव्हाडांच्या वक्तव्यावर सर्वत्र गदारोळ माजवलेला जात असला तरीही आव्हाडांचे वक्तव्य अभ्यासातून आलेले आहे, असं मत शरद पवार गटाचे महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजपूरकर यांनी मांडले आहे. राम बहुजनांचे असल्याचे आणि ते क्षत्रिय असल्यामुळे शिकार करण्याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीचे वेळापत्रक तयार झाले। ही सुनावणी 6 ते 27 जानेवारी दरम्यान होणार। या संपूर्ण सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। चंद्रपुरात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 5 दिवसीय कृषी महोत्सव सुरू आहे। या दरम्यान 6750 किलोची लिमेंट्स ऊर्जा खिचडी तयार करण्यात येत असून हा वर्ल्ड रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे। भाजप आमदाराकडून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे। आमदार सुनील कांबळेंकडून जितेंद्र सातव या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली आहे। विशेष म्हणजे अजित पवारांसमोरच हा प्रकार घडला आहे। जितेंद्र सातव राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आहेत। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवरती केंद्रीय तपास यंत्रणा पोहोचली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली। या अगोदर देखील रोहित पवार सीईओ असलेल्या बारामती ॲग्रो कंपनीवरती तपास यंत्रणेने धाड टाकली होती आणि आता पुन्हा बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी असलेल्या ऑफिसवर तपास यंत्रणा पोहोचली। जेव्हा काही तक्रारी असतात तेव्हा छापेमारी होते। महाविकास आघाडीच्या काळामध्ये आमच्याही तपासण्या झाल्या। ज्यांच्यावर छापे पडले त्यांनी योग्य कागदपत्र द्यावी। ईडी छापेमारीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने एम्पिरिकल डाटा गोळा करण्याबाबत कळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षणाचे निकष निश्चित केलेले आहेत। हे सर्वेक्षण 7 दिवसात करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत। मवियाना आधी जागा वाटपाचं सूत्र ठरवावं। जागा वाटप अंतिम झाल्यानंतर आम्ही पुढील गोष्टी ठरवू। वंचित प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांची प्रतिक्रिया। 3 पक्षाच्या जागा वाटपाचं अजून काही ठरलं नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी त्यांना सांगितलं की तुम्ही आधी 3ही पक्ष एकत्र बसून जागा वाटपाचे सूत्र निश्चित करा आणि तुमच्यात समझोता झाला तर त्यानंतर आम्ही बसून पुढच्या गोष्टी ठरवू। शिवडी नावाशेवा सागरी सेतू टोल 5 वर्ष ठेवा अशी मागणी मनसेचे संदीप देशपांडे यांनी केली आहे। निवडणुका आल्याने टोल दर प्रस्तावापेक्षा कमी केला का? मात्र निवडणुका झाल्यावर टोल दर वाढवण्याची शक्यता आहे असं संदीप देशपांडे यांनी म्हणत सरकारवर हल्लाबोल केला। आव्हाडांना हिंदू देवतांवर बोलण्याचा अधिकार नाही। खासदार श्रीकांत शिंदेंनी आव्हाडांवर टीका केली। देशात चांगलं वातावरण असताना ते कलंकित करण्याचं काम काही लोकांनी सुरू केलंय। त्यांच्याबरोबर जे लोक आहेत त्यांना जाऊन प्रश्न विचारला पाहिजे असंही श्रीकांत शिंदे म्हणाले। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये जिल्हा नियोजन आणि इतर विभागातील आढावा घेणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। तसंच या रुग्णालयात तृतीयपंथी वार्डाचे देखील उद्घाटन होणार आहे। आव्हाडांबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी अशा भावनिक विषयावर बोलायला नको होतं असं मत मुश्रीफांनी व्यक्त केलं। संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांना चौकात उभं करून फटके द्यायला पाहिजेत, त्याशिवाय त्यांचे डोके ठिकाण्यावर येणार नाही असा हल्लाबोल शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी केला। देशात राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे चैतन्य असताना समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आव्हाड करत असल्याचा आरोप किशोर पाटील यांनी केला। कोरोना वाढू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत अशी माहिती अजित पवार यांनी दिली। आम्हीही लोकांच्यात असतो परंतु आम्ही अजून मास्क वापरायला सुरुवात केलेली नाही असंही अजित पवार यांनी सांगितलं। काँग्रेस सेना आणि राष्ट्रवादी सुप्रिया गट तसेच वंचित यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आलेला आहे। काँग्रेस उद्धव गट सुप्रिया गटात कुठलेही मतभेद नाहीत। वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव गट यांची आधीच युती झालेली आहे आणि ती युती असल्यामुळे सुप्रिया गटालाही काही हरकत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण द्या अशी जरांगेंची मागणी आहे। संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असं उच्च न्यायालयानं पूर्वीच सांगितलेलं आहे। त्यामुळे चुकीच्या पद्धतीने जर दाखले दिले तर त्याला कोर्टात आव्हान देऊ असं भुजबळ यांनी यावेळी सांगितलं। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाहीच,
मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा आमचा विरोध असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय. आव्हाडांच्या वक्तव्याबाबत आपण मौन का? आव्हाडांना तुमची मूकसंमती आहे का? राम कदम यांनी शरद पवार यांना सवाल केलाय. राम कदम यांनी शरद पवारांना पत्र लिहून हा प्रश्न विचारलाय. सुप्रिया गट संपवण्यासाठी इतरांनी काही करण्याची गरज नाही. सुप्रिया गटातील लोकच पक्ष संपवायला पुरेसे आहेत. आव्हाडांच्या वक्तव्यावर भुजबळांचा निशाणा. एकनाथ खडसेंनी लोकसभेला उभं राहावं आणि निवडून येऊन दाखवावं असं आव्हान गिरीश महाजनांनी खडसेंना दिलं. इतके पडलोत की तिकडे चोऱ्या माऱ्या करायच्या अशी मला सत्तेची हाव नाही असं टीकाही महाजन यांनी खडसेंवर केली. रायगडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत लोणेरे इथं शासन आपला दारी कार्यक्रम होणार आहे. याआधी उद्धव गटाकडून आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनापूर्वीच पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांनी उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या होत्या. भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी कोणाच्याही नावाची चर्चा नाही. कुस्ती, खो खो आणि कबड्डी पण नाही. आमच्याकडे जे काही होईल ते समोपचाराने होईल. खासदार आमचा असेल. आता जे टिवटिव करत आहेत त्यांची तोंड बंद होतील असं उदय सामंत यांना टोमणा देखील नारायण राणे यांनी मारला. भाजपा या जागेवर अधिकार सांगेल असंही म्हणाले. जितेंद्र आव्हाड हे मानसिक रोगी आहेत. त्यांच्या हावभावावरून ते लक्षात येते जी काय त्यांच्या पक्षाची परिस्थिती झालेली आहे. त्यांना लोक सोडून गेल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यामुळे ते असे वक्तव्य करत राहतात. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या या वक्तव्याला उत्तर जनता नक्कीच देईल असा पूर्णपणे आपल्याला विश्वास असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे खासदार सुजय विखे यांनी दिली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी लोकसहभागातूनच घोषणापत्र हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन संपन्न झाले. नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून भाजप ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आपला जाहीरनामा तयार करणार. ठाणे लोकसभेसाठी सर्वसमावेशक जाहीरनामा तयार करता यावा यासाठी नागरिकांनी आपला विचार आणि अभिनव सूचना मांडाव्यात असे आवाहन देखील करण्यात येत आहे. एसटी बँकेच्या संचालक मंडळ बैठकीत गदारोळ पाहायला मिळाला. सौरभ पाटील यांच्या संचालक पदाच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली. मात्र संचालक मंडळातील 19 पैकी 9 सदस्यांनी संचालक मंडळातील बैठकीत गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे कुठलेही प्रकारचे सदस्य नसताना सहभागी झाल्याच्या विरोधात आक्षेप घेतला. जळगावचे भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली आहे. आव्हाड यांनी पुन्हा असं वक्तव्य करू नये आणि केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी. समाजात अशांतता पसरेल अशा पद्धतीने वक्तव्य किमान लोकप्रतिनिधींनी तरी करू नये असा सल्ला खासदार उन्मेष पाटील यांनी दिला.